नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स, सगळे माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणी, बघा, 20 तारखेला महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सूचना दिल्या. सर्व आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सूचना दिल्या की अंगणवाडी सेविकांकडून फिजिकली ई-KYCचे व्हेरिफिकेशन करून घ्या म्हणून. तर हे 20 तारखेला त्यांनी सूचना दिल्या आणि आपण लगेच 21 तारखेला आपल्या चॅनलवर तसे आपण अपडेटचा व्हिडिओ आणला. नंतर काल होती 22 तारीख आणि 22 तारखेलाच हे तुम्ही जे थंबनेलवर वाचत आहात की लाडक्या बहिणींची ई-KYC करण्यास अंगणवाडी सेविकांनी नाकारले. आता तुम्हाला माहीतच आहे लाडक्या बहिणी की जवळजवळ 45 लाख अशा बहिणी आहेत की त्यांची ई-KYC ही आपण राहिली आहे असं म्हणूया, कारण की त्याच्यामध्ये सगळ्याच बहिणी आहेत. 45 लाख महिलांमध्ये अशा बहिणी आहेत की त्यांची ई-KYC चुकलेली आहे किंवा त्यांची ई-KYC अपूर्ण आहे किंवा त्यांची ई-KYC करायची राहिलेली आहे किंवा ई-KYC त्यांनी हाफ ई-KYC केली आहे किंवा अर्धवट ई-KYC झालेली आहे असं आपण समजूया. अशा किती बहिणी आहेत? तर 45 लाख. तर अशा ज्या बहिणी आहेत, तर अशा 45 लाख लाडक्या बहिणींची ई-KYC या अंगणवाडी सेविका कसं करणार? कारण की मागच्या वेळेला ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींनी संप पुकारला होता की आम्हाला आधी मानधन द्या आणि मग आम्ही लाडक्या बहिणींची पडताळणी करू आणि घरोघरी जाऊन त्यांची आम्ही पडताळणी करू. तर त्या गोष्टीला जवळजवळ 2 महिने चालले गेले होते, तरीसुद्धा ते प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती आणि शेवटी काय झालं, वेबसाईट आणावी लागली होती सरकारला. त्यामुळे पुन्हा आता मंत्री आदितीताई तटकरेंनी सूचना दिल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये की अंगणवाडी सेविका या फिजिकली व्हेरिफिकेशन करून ई-KYC करतील, लाडक्या बहिणींची पडताळणी करतील. परंतु आता लाडक्या बहिणींनी सपशेल नकार दिलेला आहे, नाकारलं आहे की आम्ही ई-KYC करणार नाही, आम्ही पडताळणी करणार नाही. तर यामध्ये असे आहे की लाडक्या बहिणी, तुम्हाला माहीतच आहे, आता पुन्हा जर अंगणवाडी सेविकांना पुन्हा या लोकांनी म्हणजे सरकारने फोर्स केला आणि त्यांना करायला सांगितलं, तर पुन्हा त्याच्यामध्ये 1 ते 2 महिने असेच निघून जातील आणि पुन्हा लाडक्या बहिणींचा प्रश्न नोव्हेंबर-डिसेंबरच्या हप्त्याचा प्रश्न हा पुन्हा ऐरणीवर येणार. मग लाडक्या बहिणींना हप्ते मिळणार तरी कधी? नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? 4 महिन्यांनी? मग लाडक्या बहिणी, तुम्हीच सांगा, तुम्हीच कमेंट करा आता आणि तुम्हीच सपोर्ट करा. कारण की लाडक्या बहिणी, जर तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला तुमचा हक्क हा मिळालाच पाहिजे. लाडक्या बहिणी, तुमची जर ई-KYC राहिली असेल, तुमची ई-KYC चुकली असेल किंवा अर्धवट झाली असेल किंवा काही कारणास्तव तुमची ई-KYC राहिली असेल, तर तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही सपोर्ट करा. कारण की बघा, कशासाठी की ई-KYC वेबसाईट सुरू करा असा तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा. कारण की बघा, अंगणवाडी सेविकांना या सगळ्या गोष्टी शक्य नाही आहे आणि पुन्हा तोच प्रश्न अर्धवट राहिला तर काय करणार? त्याच्यापेक्षा बेटर वे सरकारने सरळ पुन्हा ई-KYCची वेबसाईट ही सुरू करावी. म्हणजे काय होईल, ई-KYCची वेबसाईट सुरू झाली तर सगळ्यांना सोप्या पद्धतीने मोबाईलवरून ई-KYC करता येईल आणि मोबाईलवरून ई-KYC केली की मग लाडक्या बहिणींनासुद्धा काही प्रश्न राहणार नाही. म्हणून सगळ्या लाडक्या बहिणी, तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा की
पुन्हा KYC वेबसाईट सुरू करा अशी तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा. बघा, कारण की बघा काय आहे माहिती का, 24 लाख महिलांची KYC ही चुकलेली आहे आणि जवळजवळ 21 लाख लाडक्या बहिणी कशा आहेत की त्यांची KYC अपूर्ण आहे, KYC त्यांनी केलेलीच नाही आहे किंवा त्यांनी हाफ KYC केलेली आहे. अशा टोटल किती आहेत? 45 लाख बहिणी. मग ह्या 45 लाख बहिणींची जर KYC करायला अंगणवाडी सेविका गेल्या, अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींच्या घरोघरी जरी गेल्या किंवा लाडक्या बहिणी अंगणवाडी कार्यालयात जरी जाऊन त्यांनी केले KYC पडताळणी केली ही, तरीसुद्धा हे होणं शक्य नाही आहे आणि ह्या गोष्टीला पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा लांबणीवर पडणार आणि पुन्हा KYCचा प्रश्न हा ऐरणीवर येणार. म्हणून सरकारने लवकरात लवकर KYCची वेबसाईट सुरू करावी आणि लाडक्या बहिणींना लवकरात लवकर नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळावा आणि लाडक्या बहिणी ज्या आहेत पात्र आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळावे. म्हणजेच काय तर लाडक्या बहिणींना, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना न्याय मिळावा, एवढीच आपली लढाई आहे. तर लाडक्या बहिणी, तुमची साथ मोलाची आहे. तुम्ही सगळ्यांनी भरभरून कमेंट करा. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. तर लाडक्या बहिणी बघा, सरकारने पुन्हा जर वेबसाईट सुरू केली ना तर तुमचे सगळ्यांचे सगळे प्रश्न सुटणार आहेत आणि राहिलेल्या सगळ्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. तरीसुद्धा सगळ्यांनी तुमचे मत काय आहे तर मला कमेंट करायला विसरू नका हां. आणि लाडक्या बहिणी, ज्याप्रमाणे सरकारने आधी केले तसे पुन्हा घडू नये म्हणून सगळ्यांनी अशीच कमेंट करा की वेबसाईट पुन्हा सुरू करा. कारण की लाडक्या बहिणी, पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणी ज्या आहेत ना, आपल्या या अंगणवाडी सेविका ज्या आहेत ना, त्यांना पूर्णपणे सरकार व्यवस्थित सगळं सांगत नाही. त्याच्यामुळे तेही काम अपूर्ण राहतं KYCचं. आतासुद्धा जे आपण कागदपत्र जे आपण सादर केले अंगणवाडी सेविकांकडे 31 डिसेंबरपर्यंत जे होतं कागदपत्र सादर करायचे, तिथेसुद्धा भरपूर ठिकाणी मी फिरली, त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टी माहीत आहे. तर अंगणवाडी सेविका पहिली गोष्ट म्हणजे सहकार्य करत नाही आणि सपोर्ट पण करत नाही. त्या म्हणजे वरवर फक्त काम करतात. तर त्यांच्याशी आपल्याला अतिशय गोड बोलून त्यांच्याशी व्यवस्थित सगळं त्यांच्याशी ट्रीट करून मग तेव्हा त्या सहकार्य करतात. त्यामुळे लाडक्या बहिणींचे हे सगळे प्रश्न सुटावे, KYCचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा आणि सरकारने लवकरात लवकर KYCचा हा प्रश्न सोडवावा, प्रॉब्लेम सोडवावा आणि लाडक्या बहिणींना लवकरात लवकर नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता द्यावा, हीच सरकारला, शासनाला नम्र विनंती आहे. तर लाडक्या बहिणी, कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. सगळ्यांना हा व्हिडिओ आठवणीने पाठवा, व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट सगळ्यांनी आठवणीने करा हां. सो लाडक्या बहिणी, आनंदी राहा हां तुम्ही सगळ्याजणी आणि आपली काळजी घ्या. सो थँक्यू व्हेरी मच.